Today we are going to learn Newton's 3 laws of motion. Before that, we have learned Newton equation of motion. Always remember that Newton equation of motions are different than Newton's laws of motion. म्हणजे न्यूटन इक्वेशन ऑफ मोशन आणि न्यूटन्स लॉज ऑफ मोशन हे दोन्हीही वेगवेगळे आहेत. दोघांचा शोध न्यूटननं लावलाय, पण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन वेगळे आहेत आणि न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन वेगळे आहेत. न्यूटन इक्वेशन ऑफ मोशन आपण बघितले, कुठले आहेत ते? तर पहिला आहे तर v इज इक्वल टू यू प्लस ए टी, दुसरा s इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, अँड थर्ड वन इज v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. यामधल्या सगळ्या क्वांटिटी आपण बघितल्या. v फायनल व्हेलॉसिटी, u इनिशियल व्हेलॉसिटी, a मीन्स ॲक्सलरेशन, s इज डिस्टन्स और हाइट अटेन्ड बाय द ऑब्जेक्ट, t मीन्स टाइम, and small a is equal to acceleration. Then on page number 12 you can see that Newton's laws of motion. One question is asked, what could be the reason of the following? खालील गोष्टींसाठी कारण काय आहेत? First question, a static object does not move without application of force. Second, the force which is sufficient to lift a book from the table not sufficient to lift the table. Third one, fruits on a tree fall down when its branches are shaken. Fourth one, electric fan keeps on rotating for some time after switching off the button. Means what? जर आपण बघितले एखादी वस्तू आहे तशी थांबली आहे, जोपर्यंत आपण फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ती जागची हलणार नाही. याला कारण काय? दुसरा प्रश्न बघा की जेव्हा आपण एखादं पुस्तक आहे ते उचलणं सोपं असतं ॲज कम्पेअर टू टेबल. आता इथं रिझन तुम्हाला सांगता येईल की बुकचं जे वजन आहे इट इज व्हेरी लेस. The weight of the book is very less as compared to table. The weight of the table or mass of the table is larger than book. So it is difficult to lift the table than book. Third one, fruits on the tree fall down. जेव्हा झाड आपण हलवतो तेव्हा फळं खाली पडतात. याला कारण काय? अँड फोर्थ वन, बघा तुम्ही घरामध्ये फॅनचं बटन बंद केलं, थोड्या वेळेसाठी फॅनचं बटन बंद केलं असलं तरी सुद्धा थोड्या वेळेसाठी फॅन फिरत राहतो. याचं कारण काय? दीज आर एक्झाम्पल्स ऑफ न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन अँड दीज आर एक्झाम्पल्स ऑफ इनर्शिया. आता इनर्शिया ही टर्म तुम्हाला नवीन आलेली आहे. इनर्शिया मीन्स व्हॉट? द एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स वॉन्ट टू कंटिन्यू इन अ स्टेट ऑफ रेस्ट और युनिफॉर्म मोशन अनलेस अनबॅलन्स्ड एक्सटर्नल फोर्स ॲक्ट ऑन इट. म्हणजे काय? प्रत्येक वस्तूची एक प्रॉपर्टी असते की तिला त्याच स्टेटमध्ये राहायचं असतं. म्हणजे काय? आता एखादं पुस्तक ठेवलेलं आहे आणि ते आपण जोपर्यंत त्यावर फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ते पुस्तक जागचं हलणार नाही. म्हणजे त्याला त्याच रेस्टमध्येच राहायचं आहे. एखादी वस्तू गोल गोल फिरत आहे म्हणजे फॅन, तिला त्या गोल गोल फिरण्याच्या गतीमध्येच राहायचं आहे. पण काय होतं, आपण फॅनचं बटन बंद केलं, इलेक्ट्रिक सप्लाय बंद झाला तरी सुद्धा तो फॅन थोडा वेळेसाठी फिरत राहतो. म्हणजे तो युनिफॉर्म मोशनमध्ये तसाच राहतो. आणि बाहेरच्या फोर्सेसमुळं म्हणजे इलेक्ट्रिक फोर्स बंद केल्यामुळं तो काय होणार आहे? बंद होणार आहे. म्हणजे एव्हरी ऑब्जेक्ट वॉन्ट टू रिमेन इन अ स्टेट ऑफ रेस्ट और युनिफॉर्म मोशन अनलेस अनएक्सटर्नल बॅलन्स फोर्स ॲक्ट ऑन इट. जोपर्यंत तुम्ही फोर्स लावत नाही तोपर्यंत तो कुठलीही वस्तू जागची मूव्ह होणार नाही किंवा थांबणार नाही. मग आता तुम्ही एक्झाम्पल असं घ्याल मनामध्ये की खेळताना आपण काय करतो? बॉल फेकतो. बॉल फेकल्यानंतर त्याला काहीतरी व्हेलॉसिटी मिळते, म्हणजे तो काही थोड्या अंतरावर जातो. पण थोड्या अंतरावर गेल्यानंतर काय, जेव्हा एखादी वस्तू युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तेव्हा त्याला स्टॉप करण्यासाठी पण फोर्स पाहिजे. मग तुमच्या मनात असा प्रश्न येईल की आपण एखादा बॉल फेकला जमिनीवर, थोड्या वेळासाठी त्याला काहीतरी स्पीड मिळतो आणि थोड्या वेळाने तो आपोआप थांबतो. मग आपण तिथं कुठं फोर्स अप्लाय करायला लागलो? आपण फोर्स अप्लाय करत नाही, मान्य आहे. पण काय आहे? फ्रिक्शनल फोर्स ऑफ द अर्थवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स जसा आहे तसा फ्रिक्शनल फोर्स पण आहे, जमिनीचा फ्रिक्शनल फोर्स पण आहे. हा फोर्स काय करतो? त्या चालणाऱ्या बॉलवर, आपण फेकलेल्या बॉलवर अप्लाय होतो आणि तो बॉल स्टॉप होतो. म्हणजे एखादी वस्तू जशी हलण्यासाठी फोर्सची गरज आहे तसंच एखादी वस्तू स्टॉप होण्यासाठी पण फोर्सची गरज आहे. हे लक्षात ठेवा. आणि यालाच इनर्शिया म्हणतात. प्रत्येक ऑब्जेक्ट, एव्हरी ऑब्जेक्ट वॉन्ट टू रिमेन इन अ स्टेट ऑफ रेस्ट or uniform motion unless external unbalanced force act on it. I have given some explanation in Marathi so that some student
will understand in better manner. Now we have seen how inertia is related to Newton's first law of motion. And what is inertia? The property of an object to remain in a state of rest or uniform motion unless acted upon by some force. That is, for the movement of any object, force is required. Also, if any object in a movement, we have to apply the force to stop it. Okay, then the law is related to property of inertia. This law is called as law of inertia. That is, Newton's first law of motion is also called as law of inertia. Inertia is related to mass. Always remember, inertia is related to mass. Then balanced forces. Another concept came in your textbook, that is balanced forces. Take the example of tug of war. टग ऑफ वॉर म्हणजे रस्सी खेच. आता त्यामध्ये दोन्ही साईडला जर इक्वल वेट असेल मुलांचं तर काय होणार आहे, त्याचा जो रोपचा सेंटर आहे तो तिथंच राहणार आहे. बघा, इकडं 60 kg आहे आणि इकडं 60 kg आहे, म्हणजे दोन्हीकडे जर बॅलन्स फोर्स असेल तर त्या रोप म्हणजे दोरखंड, म्हणजे जे टग ऑफ वॉर मध्ये खेळतात ते, त्याचा सेंटर तिथंच राहणार आहे. इट इज बॅलन्स्ड फोर्स, दॅट इज इक्वल फोर्स अप्लाइड ऑन बोथ साइड. इट इज कॉल्ड बॅलन्स्ड फोर्स. सपोज one side weight is more than other side, then greater force is applied from one side. म्हणजे एका साईडला जर वजन जास्त झालं दुसऱ्यापेक्षा तर ती दोरी जास्त ओढली जाणार. त्यामुळे काय होणार, त्याचा जो सेंटर आहे त्या दोरीचा तो काय होणार, शिफ्ट होणार. ह्याला टग ऑफ वॉर म्हणतात. ह्याला काय म्हणायचं, अनबॅलन्स्ड फोर्स. दॅट इज देर आर नो इक्वल फोर्सेस ऑन बोथ साइड. इट इज कॉल्ड अनबॅलन्स्ड फोर्सेस. यू कॅन सी हियर, इफ द फोर्सेस अप्लाइड बाय बोथ साइड्स आर इक्वल, then it is called as balanced forces. If the applied forces from both sides become unequal, then it is called as unbalanced forces. Then what is the real statement of Newton first law of motion? आता आपण न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशनच्या रिअल स्टेटमेंटला आलेलो आहे. जर एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं, राईट डाऊन द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, यू हॅव टू राईट दिस लॉ. यू डोंट हॅव टू राईट these all things. These are explanation about Newton's first law of motion. What is Newton's first law of motion? An object continue to remain in a state of rest or in a state of uniform motion unless unbalanced external force applied on it. An object continue to remain in a state of rest or uniform motion along a straight line unless unbalanced force act on it. This law explains the phenomena of inertia. And what is inertia? Every object have a property to remain in a state of rest or uniform motion unless any force act on it. This is Newton's first law of motion. And which are the examples? These examples are given in your textbook. First term, static object does not move without application of force. Next example, force. It is easy to lift the book than lift the table because mass of the table is greater than mass of a book. Fruit on a tree fall down when we shake the tree. That is, the fruits have a property to remain in a state of rest. But when we apply the force to the tree, what will happen? They will fall down. That is, they will get the movement or motion and they will fall down. An electric fan keeps on rotating for some time even after switched off. That is, when we apply the electric force, there is a movement of fan. But when we switch off the button, then we will again acting the force. That is, we are stopping the electric force. Then what will happen? The electric fan stop, but it will take time to stop. It will keep rotating because it has a property to remain in a uniform motion. Always remember. Then all instances of inertia, that is all examples of inertia, are examples of Newton's first law of motion. Always remember, if question asks write the Newton's first law of motion, you have to write Newton's first law of motion is related to inertia. This law is also called as law of inertia. Newton's first law of motion explains the phenomena of inertia, and an object continue to remain in a state of rest or uniform motion unless unbalanced external force act on it. You have to write this statement. This statement is Newton's first law of motion.